आणि प्रेमनाथ मुरबी अतिशय चांगला सामना आपण पाहणार आहोत. या दरम्यान आमचे साथी समालोचक आमच्या रायगड क्रिकेट समालोचन सेक्शनचे सल्लागार रवींद्र म्हात्रे आमच्या समवेत जोडले. त्यांचे मनापासून मनपूर्वक स्वागत. फलंदाजी करण्यासाठी दोन फलंदाज प्रेमनाथ मुरबी संघाकडून बंटी ठाकूर आणि ओमकार पाटील. ऑन स्ट्राईक ओमकार पाटील, नॉन स्ट्राईक एंडला बंटी ठाकूर. गोलंदाजी मार्कवर कोणत्या गोलंदाज येणार बारगाव संघाकडून हे पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे, तितकंच लक्षणीय असणार आहे. मैदान के ऊपर बारगाव बना मुरबी के बीच. तो टॉस कर पहले फील्डिंग करने का इरादा किया बारगाव टीम ने और बल्लेबाजी के लिए निमंत्रण दिया है मुरबी टीम को. तो चलते दोस्तों मैदान के ऊपर ऑन स्ट्राइक पहले गेंद सम्मान दिया इस गेंद को. एक रन चुरा इस गेंद के ऊपर. फील्डर मौजूद कुणाल. इस एक रन से बढ़ता हुआ स्कोर कार्ड पे स्कोर बनता हुआ एक रन से खाता खोलते हुए बल्लेबाज ओमकार पाटिल, जिनके एरिया में काफी बड़े मुकाबले होते हैं और काफी चर्चित बल्लेबाज है ओमकार पाटिल और काफी बड़ा नाम है टेनिस क्रिकेट विश्व जगत का ये ओमकार पाटिल. मास्टर बल्लेबाज बंटी ठाकुर, गेंदबाजी के भाग और संभाले आकाश गरत. इस गेंद को खेला है स्ट्रेट ड्राइव अक्षय पाटिल. गेंद के नीचे एक रन चुरा बल्लेबाज ने. इस एक रन से बढ़ता हुआ स्कोर कार्ड पे स्कोर बनता हुआ 2 रन. आकाश तारेकर गेंदबाजी करे 2 गेंदे 2 रन स्कोर कार्ड पे. ऑन स्ट्राइक ओमकार पाटिल, बंटी ठाकुर. नॉन स्ट्राइक पर एक गेंद 1 रन. बीच गेंद कट किया. बेहतर फील्डिंग का मुजाहरा कमलाकर मामा. 1 रन चुरा ले दूसरे के प्रयास करेंगे, करीब मामला हो सकता है और ये दूसरा रन भी आसानी से चुराते हुए बल्लेबाज ओमकार पाटिल और बंटी ठाकुर. काफी बढ़िया रनिंग बिटवीन विकेट के दो बल्लेबाज. समझदारी होना जरूरी है और समझदारी मैदान के ऊपर दिखते हुए ओमकार और बंटी में. 2 रन से बढ़ता हुआ स्कोर बनता हुआ 4 रन. स्ट्राइक ओमकार पाटिल के पास. तो दूसरी बार ये गेंद, इस गेंद को खिलाएंगे हवा में. गेंद के नीचे सुमित और गेंद जाती हुई 1 बाउंस 4 रन. ठीक है. से बढ़ता हुआ स्कोर कार्ड पे स्कोर बनता हुआ 8 रन. अभी तक किशोर के आखिरी कुछ गेंदें शेष. ये गेंद पे से एक बार लेग लॉन्च करना चाहते थे, अंपायर का इशारा. डॉट गेंद की समाप्ति लेग स्टंप के ऊपर से जाते हुए अंपायर के इशारा को इशारा. डॉट गेंद की समाप्ति रन का संभावना को समाप्त किया गेंदबाज आकाश तारेकर ने. 5 गेंदें डाली, 5 गेंदें. इनका कुछ कर बनता हुआ 8 रन. अभी तक किशोर की आखिरी गेंद शेष. बल्लेबाज ओमकार फिर अपनी 7 रन पर. एक गेंद रिवर्स शॉट मारने का प्रयास किया था, निश्चित तौर पर खुल के खेलने का प्रयास. चकमा खा गया विकेट कीपर के दस्तावेज पे जाते हुए गेंद. डॉट गेंद की समाप्ति रन की संभावना को समाप्त किया. बैक टू बैक 2 गेंदें डॉट डाली गेंदबाज आकाश तारेकर ने और टीम का कुछ कर बनता हुआ 8 रन. बिना कोई विकेट कोई 8 रन स्कोर बनता हुआ. एक ओवर की समाप्ति के बाद अभी तक 24 गेंदों का खेल बाकी है. तो 24 गेंदों में कितने रन जुड़ाएंगे तो आने वाले वक्त ही बताएगा. लेकिन आकाश तारेकर जिस तरह गेंदबाजी कर रहे थे, निश्चित तौर पर ऐसा लग रहा था कि जब आकाश तारेकर गेंदबाजी करने के लिए आते हैं तब मुरबी टीम के सामने जैसे दबाव नए बल्लेबाज नए गेंदबाज मैदान के ऊपर राइट एंड राउंड विकेट गेंदबाजी करेंगे. बारगाव की ओर से केतन मेहर गेंदबाजी करने के लिए. स्ट्राइक बल्लेबाज बंटी, नॉस्टर बल्लेबाज राइट एंड राउंड द विकेट केतन मेहर. बंटी ठाकुर ऑन स्ट्राइक. इधर की गेंद, इस गेंद को खेला है. गेंद जाते हुए 1 बाउंस 4 रन के लिए. डीजे प्रोडक्शन. पॉइंट के ऊपर से गेंद को खेला था 4 रन के लिए. 4 रन से बढ़ता हुआ स्कोर कार्ड स्कोर बनता हुआ 12 रन. अच्छी बल्लेबाजी बल्लेबाज बंटी द्वारा पहली गेंद पर बड़ा प्रहार करते हुए गेंदबाज गेंद के ऊपर गेंद को खेला है सीधा सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. फिर से एक बार
इधर मेहर की ये गेंद फिर से एक बार उसी दिशा में खेलने की कोशिश, लेकिन फील्डर मौजूद अक्षय पाटिल। एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा बल्लेबाज को और इसे एक रन से बढ़ता हुआ स्कोर करता हुआ स्कोर एक से बढ़ता हुआ 13 रन को काट स्कोर बनता है। निश्चित तौर पर अगर आपकी टीम पारगांव टीम के सामने खेल रही हो, निश्चित तौर पर बड़ा स्कोर खड़ा करना है। चेतन मेहर वापसी करते हुए गेंदबाज में पहली गेंद पर चौका आया था, दूसरी गेंद पर एक रन फिर से एक बार टॉस लो टॉस गेंद, इस गेंद को खेला फिर से एक बार अक्षय पाटिल गेंद के नीचे एक रन जोड़ा, दूसरे फिर भी मामला हो सकता है, लेकिन काफी बढ़िया अंडरस्टैंडिंग इस वक्त बल्ले में, काफी बढ़िया रनिंग विकेट का गुजारा। 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर और इस 2 रन से बढ़ता हुआ स्कोर काफी स्कोर बनता हुआ 15 रन विदाउट लॉस। प्रेमनाथ 11 मोरबी, आरव 11 पारगांव बनाम प्रेमनाथ 11 मोरबी मुकाबला इस श्रृंखला का है, ये सबसे बड़ा मुकाबला हो सकता है। इस बीच ये गेंद को खेला है बाहर को लगती हुई गेंद, एक रन मिलेगा इस गेंद के ऊपर, एक रन से बढ़ता हुआ स्कोर बनता हुआ 16 रन के दुक्के से काम बनने वाला है, बड़ा स्कोर खड़ा करना होगा, पारगांव टीम के सामने टिके रहना है, तो निश्चित तौर पर बड़ा स्कोर बनाना होगा मोरबी टीम को। दूसरी ओर मैदान पर पहली ओवर में आए थे 8 रन, दूसरी ओर मैदान पर दूसरी ओवर में अभी तक 2 गेंदें शेष है और 8 रन स्कोर पार किया। एक बार रिवर्स शॉट मारने का प्रयास, चकमा खा गया और दोस्तों चकमा खाने वाले गेंद पे कोई नंबर नहीं, विकेट कीपर ने अपना काम पूरा किया, दौड़ गेंद की समाप्ति रणजी संभव को समाप्त किया। इस गेंद के बाद वही रुका हुआ स्कोर 16 रन। एक बार केतन मेहर अपनी ओर की अगली गेंद स्ट्राइक बल्लेबाज बंटी ठाकुर के लिए, तो ये गेंद उठाना चाहते थे, बैट के नीचे से लगी हुई गेंद नरेश गायकवाड़ गेंद के नीचे और इनके हाथ से कभी गेंद छूटती नहीं, चिपकती है, तो वही कुछ नजारा मैदान के ऊपर देखता हुआ 1 रन मिलेगा इस गेंद के ऊपर और इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 5 स्कोर बनता हुआ 17 रन। 2 ओवर की समाप्ति के बाद पानी की मांग की है मैदान के ऊपर, तो पानी की या दरम्यान आपण बघतो रायगड समालोचक असोसिएशनचे आमचे बेस्ट स्कोरर आणि ज्यांना रायगड समालोचक असोसिएशन मध्ये खलिया नावानं संबोधलं जातं ते आमचे कवाले गावचे सर्वांचे लाडके कांचन पारकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी आर्या स्पोर्टच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि या ठिकाणी आताच आपण बघतोय मैदानावर ज्यांचं आगमन झालंय ते ॲडव्होकेट जितेंद्र म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी ॲडव्होकेट जितेंद्र म्हात्रे यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। ॲडव्होकेट जितेंद्र म्हात्रे यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। 2 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर बनता हुआ 17 रन विदाउट लॉस। मुर्गी टीम खेले 17 रनों पर तीसरी ओवर देखिए कौन लेके आ रहा है। पहली ओवर डाल दिया आकाश तारेकर ने 8 रन दिए, दूसरी ओवर डाले केतन मेहर ने 8 रन। 2 बल्लेबाज जिस बल्लेबाजी के लिए जानी जाती है मुर्गी टीम, वो बल्लेबाजी मैदान के ऊपर जब पारगांव टीम के सामने मुकाबले होते हैं, चैलेंजर पारगांव और मुर्गी टीम के सामने मुकाबले होते हैं, तो कभी हरकंगे मुकाबले कांटे के मुकाबले होते हैं। हमें कई मरतबा ऐसा देखा है, जो कामोटे के मैदान के ऊपर मुकाबला हुआ था मुर्गी बनाम पारगांव, तो जीतने के लिए शायद 2 रन की जरूरत थी आखिरी 6 गेंदों में। उस वक्त मुंबई टीम ने दरम्यान आपण बघतोय मैदानावर ज्यांचं आत्ताच आगमन झालंय ते ॲडव्होकेट जितेंद्र म्हात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालं। मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं। ॲडव्होकेट जितेंद्र म्हात्रे। प्रश्न आपण या 2 संघांचा विचार केला, एक अतिशय जबरदस्त संघ आहे, तर प्रत्येक मैदानावर बऱ्याच अंश आपण 65 ते 70% जर बघितलं तर हे सामने आपल्याला बघायला मिळतात। या दरम्यान हा खेळ अतिशय जबरदस्त फटका, ही ओळख आहे क्रिकेटमध्ये बंटी ठाकूरची। प्रशांत ही प्रेक्षक ओव्हरचा वर्ण हा माय टी शर्ट का डीजे या दरम्यान ॲडव्होकेट जितेंद्र म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी आर्या स्पोर्टच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि परत एकदा घेऊन जातो मैदानाकडे, ज्या ठिकाणी गोलंदाज आहे आकाश तारेकर। हा चेंडू यावेळेला मात्र फाईन लेगच्या दिशेला 1 धाव पूर्ण करतोय आणि खराब क्षेत्ररक्षण, दुसरा धावाचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण करतोय। 2 धाव्यानं संघाची धावसंख्या झाली 25 धावा धावपल करतोय। प्रश्न आपण या 2 संघांचा विचार केला, पारगाव संघाचा विचार केला तर मैदानावर ओळख आहे आकाश तुम्ही डोंगरेची, मैदानाच्या बाहेर विचार केला तर पनवेल.com चे CEO आनंद तारेकर, ही पारगावची ओळख आहे। यावेळेला चेंडू भिरकवण्याचा प्रयत्न करतोय, चेंडू निर्धार होतोय, ही पारगावची ओळख आहे। पारगावची ओळख आहे मैदानाच्या बाहेर सागर पाटील समालोचक। तर मुरबी संघाचा विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर ओमकार पाटील असेल, विक्की मुकेश ठाकूर असेल, ही ओळख आहे मुरबी संघाची। पण यावेळेला चेंडू परत एकदा भिरकवतोय मिड विकेटच्या दिशेला, 1 धाव पूर्ण करतोय, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, पण यावेळेला मात्र 2 धाव पूर्ण करतोय फलंदाज
2 धाव्याने संघाची धावसंख्या झाली ती 27. तर मुरबी संघाची प्रशांत खऱ्या अर्थानं ओळख आहे मैदानाच्या बाहेर. ते आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील ही ओळख आहे मुरबीची. तर मुरबीची ओळख आहे ते मुकेश ठाकूर. तो महेश मात्र मैं आपको रोकूंगा, यहाँ पर इनाम आया है। इनाम आया मुरबी टीम के लिए दत्ता मुंगाजी इनकी ओर से षटकार हैट्रिक के लिए मुरबी टीम के बल्लेबाजों को 3000 रुपए का इनाम। अगर कोई भी बल्लेबाज षटकार हैट्रिक मारता है तो उसके लिए दत्ता मुंगाजी की ओर से 3000 रुपए का इनाम महेश मात्रे। तिथे या ठिकाणी आपण बघतोय पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालं. आपल्या या ठिकाणी जितेंद्र मात्रेंचं या ठिकाणी आगमन झालं. या स्पर्धेचं उद्घाटन रायगड जिल्हा उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण या सामन्याचा आनंद घेतला. या दरम्यान हा चेंडू जातोय गली क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी चेंडू उचलतोय कमलाकर मामा लेग स्वरूपामध्ये 1 धाव. प्रशांत तीनों के संगम के बाद ये टीम का अपोज कर बनता 29 रन गेंदबाजी करते समय गेंदबाज आकाश सारेकर ने पहले ओवर में दिए थे 8 रन, दूसरे ओवर में केतन मेहर 9 रन दिए थे, तीसरे ओवर में आकाश सारेकर ने दिए 12 रन। तो निश्चित तौर पर विदाउट लॉस से बल्लेबाजी करते समय 29 रन स्कोर बनता हुआ 3 ओवर के समाप्ति के बाद। या दरम्यान मुरबी संघाचे खंदे समर्थक ज्यांची ओळख आहे क्रिकेटच्या बाहेर ते भाऊ ठाकूर यांचं जर या मैदानावर आगमन झालं असेल तर भाऊ ठाकूर यांना मी विनंती करेन की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. मी भाऊ ठाकूर हे मुरबी ग्रामपंचायतचे सदस्य आहे आणि खंदे समर्थक आहे मुरबी संघाचे. मी त्यांना विनंती करेन की आपण जर या मैदानावर आला असाल तर आपणास विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. प्रशांत 29 रन स्कोर बनता हुआ नेवल गेंदबाज मैदान के ऊपर गेंदबाज कमलाकर मामा इनके बाहर में जितना कहा जाए महेश मात्रे इसके बारे में जितना कहा जाए उतनी कम। 40 प्लस बल्लेबाज 40 प्लस गेंदबाज है ये, और जिस ढंग से गेंदबाजी करते हैं मैदान के ऊपर देखने लायक गेंदबाजी करते हैं। कहीं मरतबा इस गेंदबाज ने अपनी टीम को अपने गांव को जिताने का काम किया है। गेंदबाज कमलाकर मामा लेफ्टन और विकेट गेंदबाजी करके स्ट्राइक बल्लेबाज ओमकार पाटिल के लिए टीम का कुछ स्कोर बनता है 29 रन विदाउट लॉस। इस बीच ये गेंद नेक्स्ट टाइम काफी बाहर से जाते हुए विकेट कीपर ने इस गेंद को छोड़ा था। 1+1 2 रन मिलेंगे इस गेंद पे ऊपर, 2 रन से बढ़ता हुआ स्कोर बनता हुआ 31 रन। अभी तक 12 गेंदें गिरना बाकी है और कमलाकर मामा गेंदबाजी कर रहे हैं। तो पहली गेंद खराब विकेट कीपर ने इस गेंद को छोड़ा था और इस इनिंग में ये पहला वाइट कमलाकर मामा द्वारा। बीच ये गेंद पे से एक बार विकेट कीपर ने इस गेंद को छोड़ा, गेंद जाती सीधी स्टंप पर और बल्लेबाज बंटी ठाकुर के बारी कांडी। बल्लेबाज मैदान के ऊपर विकी पाटिल, बल्लेबाज मैदान के ऊपर विकी पाटिल गेंदबाजी करते समय कमलाकर मामा पहले गेंद निश्चित तौर पर वाइड डालते, लेकिन दूसरी गेंद पर अपना जलवा दिखाते हुए जिस गेंदबाजी के लिए जाने जाते हैं वो गेंदबाजी करते हुए मैदान या ठिकाणी फलंदाजांना सुवर्ण संधी विकेट षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपये आणि चौकार हॅट्रिक साठी 2000 रुपये दत्ता मुंगाजी यांच्याकडून मुरबी संघाच्या फलंदाजांना या ठिकाणी सुवर्ण संधी आहे. षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपये आणि चौकार हॅट्रिक साठी रुपये नंदराज शेठ मुंगाजी यांचे छोटे बंधू दत्ता मुंगाजी यांच्याकडून. एक बार ऑप्शन पे काफी जोर से जाते हुए नंबर ने इस गेंद को खराब दर्शा। निश्चित तौर पर इनामों की बारिश दत्ता मुंगाजी द्वारा मुरबी टीम के लिए षटकार हैट्रिक के लिए 3000 और चौकार हैट्रिक के लिए 2000। तो इनाम कौन सा बल्लेबाज चटका दे इसके ऊपर भी नजर रहेगी, लेकिन ये गेंद बढ़ती हुई गेंद थी, उठाना चाहते थे लेकिन गेंद और बल्ले का कोई संबंध नहीं। दौड़ गेंद की समाप्ति विकेट कीपर ने अपना काम पूरा किया, वही रुका हुआ स्कोर इससे दौड़ गेंद की समाप्ति के बाद 32 रन स्कोर बनता हुआ। कमलाकर मामा अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, 2 गेंदें डाली, 2 रन 3 रन दिए। गेंद के नीचे बेहतरीन गेंदबाज फील्डिंग का मुजाहरा, वहां पर फील्डर मौजूद सोनिया 1 रन मिलते हुए इस गेंद के ऊपर इस 1 रन से बढ़ता हुआ स्कोर 33 रन स्कोर पार के ऊपर। गेंदबाज कमलाकर मामा अच्छी गेंदबाजी कर रहे हैं अपनी टीम के लिए, 3 गेंदें डाली है और 3 गेंद में लिए है सिर्फ 4 रन और 1 विकेट निश्चित तौर पर हासिल किया था बंटी ठाकुर का। गेंदबाज कमलाकर मामा ये गेंद ओमकार के लिए। इस बीच ये गेंद से एक बार लेग स्टंप का काफी बार से जाते हुए अंपायर हमारी तरफ मुड़ते हुए
वाइड का इशारा, एक रन अतिरिक्त रन से, एक रन से बढ़ता हुआ स्कोर 34 रन स्कोर के ऊपर। तीसरी चौथी ओवर पर ओवेस मैदान के ऊपर गेंदबाजी करते समय गेंदबाज कमलाकर मामा, ये गेंद हवा में है लेकिन कोई फील्डर गेंद के नीचे, एक रन लेगा इस गेंद के ऊपर, एक रन से बढ़ता हुआ स्कोर। काफी इजी मैच जैसे लग रहा है ये मैच हो रहा है मैदान के ऊपर। 35 रन पांचवी ओवर चौथी ओवर मैदान पर है। अभी तक किशोर की आखिरी गेंद से 3 गेंदें खराब डाली गेंदबाज कमलाकर मामा ने। हमने पहले 3 ओवर में देखे थे, एक भी खराब गेंद नहीं की थी बारगांव टीम ने, लेकिन जैसे ही कमलाकर मामा गेंदबाजी करने के लिए आए 3 गेंदें खराब, लेकिन अच्छी गेंदबाजी, कोई बड़ा शॉट मारने नहीं दे। इस बार ये गेंद हवा में, गेंद के नीचे, गेंद आकाश तारेकर सिर्फ देखते रहेगा और गेंद आकाश तारेकर के ऊपर से मार्टिन मार्टिन क्लियर मार्टिन प्रोडक्शन। और इस इनिंग का ये दूसरा शतक है। अगर ये बल्लेबाज बैक टू बैक 3 छक्के लगाता है तो दत्ता मुंगा जी की ओर से 3000 रुपए का इनाम है। पिछले रन की बदौलत इस ओवर का आखिरी गेंद राइट आर्म राउंड द विकेट, पीछे गेंद ब्लॉक ऑन लाइन गेंद है, इस गेंद को खेला एक रन चुराने वाले बल्लेबाज दूसरे रन के लिए प्रयास करेंगे। सोनिया द्वारा मिसफील्ड और 2 रन आसान से चुराते हुए 2 रन से बढ़ता हुआ स्कोर बनता हुआ 43 रन। प्रशांत या ठिकाणी आपण बघतोय मोरबी संघाच्या फलंदाजांना बक्षिसाची खैरात होत आहे। कुठल्याही फलंदाजांना जर 3 षटकार मारले, 3 षटकार बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर दत्ता मुंगाजी यांच्याकडून 3000 रुपये आणि भरत गायकवाड यांच्याकडून तब्बल 5000 रुपये। षटकार हॅट्रिक साठी तब्बल 8000 रुपये आहेत। भरत गायकवाड यांच्याकडून 5000, दत्ता मुंगाजी यांच्याकडून 3000 आणि प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे दत्ता मुंगाजी यांच्याकडून फलंदाजांना। या ठिकाणी आपण प्रशांत बघतोय 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले, 6000 षटकार हॅट्रिक मारले तर दत्ता मुंगाजी यांच्याकडून 3000 आणि भरत गायकवाड यांच्याकडून 5000, म्हणजे जवळजवळ षटकार हॅट्रिक साठी मला वाटतं या ठिकाणी 11000चं पारितोषिक आहे। कारण जर बघितलं भरत गायकवाड यांचे 5000 आहेत, दत्ता मुंगाजी यांचे 3000 आहेत आणि प्रत्येक षटकारासाठी दत्ता मुंगाजी यांच्याकडून फलंदाजाला 1000चं पारितोषिक आहे। ये उला गांव की पहचान है। अब यहाँ पर अब आए हैं तो निश्चित तौर पे इनामों की बारिश होगी। निश्चित प्रशांत या रायगड मध्ये ओवळ्या गावाला क्रिकेटची भंडारी खास समजले आता, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रसर आहे तो ओवळा गाव। निश्चित हमने देखा था पिछले अपने ओपीएल के माध्यम से 150 खिलाड़ी मैदान पर उतरे थे। इस बीच गेंद हवा में, गेंद के नीचे अक्षय पाटिल जोरदार प्रयास किया था लेकिन ओंकार पाटिल के बारे का दीजिए। प्रशांत आपण मगाशी ज्या खेळाडूचा उल्लेख केला होता, ज्याची ओळख सांगितली होती, तो मुकेश ठाकूर मोरबी संघाचा मॅच फिनिशर खेळाडू मैदानामध्ये। तर आपल्याला माहित आहे प्रत्येक संघामध्ये एक मॅच फिनिशर खेळाडू असतो, त्या पद्धतीने मोरबी संघाचा हा मॅच फिनिशर खेळाडू आहे। पण ज्या खेळाडूंसाठी या ठिकाणी बक्षीस आहे, भरत गायकवाड यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 5000 आहेत, दत्ता मुंगाजी यांच्याकडून 3000 आहेत, तर प्रत्येक षटकारासाठी 1000चं पारितोषिक आहे ते दत्ता मुंगाजी यांच्याकडून। गेंदबाजी के भाव संभाले गेंदबाज प्रफुल्ल निश्चित मैच मात्र इस गेंदबाज को हमने कभी गेंदबाजी करते समय देखा नहीं है, लेकिन कल इस शायद पेट के मैदान के ऊपर विदाउट आकाश तारेकर पहले मैदान पर उतरे थे चैलेंजर पारगाव, तभी इस गेंदबाज को आजमाया था चैलेंजर पारगाव ने और उस वक्त अच्छी गेंदबाजी की थी इस गेंदबाज ने और दूसरे नंबर का खिताब हासिल किया था इस गेंदबाज। नीचे के फुल टॉस लाइन गेंद जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं मुकेश ठाकुर, बल्लेबाज मुकेश ठाकुर के बल्ले से निकलता हुआ टंडनाता हुआ छक्का। यहाँ पर 1000 रुपए का इनाम हासिल कर चुके हैं, जो इनाम रखा था दत्ता मुंगा जी ने। अंपायर का 2 बॉल का इशारा प्रशांत यहाँ पर देखें, बीजा ऑपरेटर बेहतरीन धूम बजाते हैं कि बचना अब नामुमकिन है क्योंकि बल्लेबाज सामने मुकेश है। 2 बॉल फ्री हिट रहेगा ये प्रशांत। अंपायर का 2 बॉल का इशारा 1+2 फ्री रहेगा। 3 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर और टीम का पुरस्कार बनता हुआ 33 रन। महेश मात्र हमने निश्चित तौर पर देखा है कि ओंकार पाटिल खेले हैं
टोटल बॉल खेले 10 रन और बनाए 11 रन। ओमकार पाटिल की जो पहचान है वो पहचान कहीं ना कहीं थोड़ी सी इस मैदान के ऊपर से हटती हुई नजर आ रही। 10 गेंदे 11 रन जिस बल्लेबाजी के लिए जाने जाते हैं, 10 गेंदे 30 रन 35 रन हमेशा निकालते हुए हम देखते हैं ओमकार पाटिल को। वो बल्लेबाज ओमकार पाटिल 10 गेंदे 11 रन। ये गेंद इसकी पटकी हुई गेंद थी, गेंद के नीचे फील्डर सोनिया और बल्लेबाज फ्री था। पीछे 2 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। क्या जिच्छु के ऊपर लपका था लेकिन ये फ्री हिट है। इसी का नाम तो क्रिकेट है। और देखा इतना तजुर्बा होने के बावजूद इस खिलाड़ी को पता नहीं चला कि ये भीड़ है। और यहाँ तक सलाहकार रविंद्र मात्रे ने कहा था कि रतन बोआ ट्रॉफी में ऐसा ही कुछ हुआ था। विश्वास पाटिल आखिरी 2 रन चाहिए थे और उस मैदान पर, इतने बड़े मैदान पर 50 रन बनाने के बावजूद हमारे रायगढ़ की टीम उस श्रृंखला से बाहर हुई थी। ये गलतियां होती रहती है, इसी का नाम तो क्रिकेट है प्रशांत। पीछे तौर पर इसने पर गया और एक छक्का बल्लेबाज मुकेश ठाकुर। लेकिन प्रशांत हम देख रहे हैं बल्लेबाज ने 2000 रुपए का इनाम हासिल किया है। मुकेश ठाकुर ने इस बार ये गेंद और ये 4 रन। अगर ये छक्का लगता तो शायद तो छक्कों के हैट्रिक में कगार पर खड़े रहते और 1000 रुपए का इनाम जीतते रफ्ता मुंबई जी की ओर से। लेकिन 2000 रुपए का इनाम जीत चुके हैं मुकेश ठाकुर। और 4 विचार से बढ़ता हुआ स्कोर 65 रन को काट स्कोर बनता हुआ। इस बीच गेंद फिर से एक बार गेंद हवा में, गेंद के नीचे आकाश तारेकर दौड़ रहे हैं लेकिन काफी बड़ा प्रयास किया था। तालियां होनी चाहिए इस फील्डर के लिए जिस तरह दौड़े थे गेंद के ऊपर, लेकिन नाकामयाब है। 2 रन आसान से 44 गेंद के ऊपर 2 रन से बढ़ता हुआ स्कोर काट स्कोर बनता हुआ 67 रन, लॉस ऑफ 2 विकेट। और आखिरी ओवर में प्रफुल्ल ने दी है 24 रन दिए गेंदबाज प्रफुल्ल ने, ताकि आकाश तारेकर गेंदबाजी करते समय पहले ओवर में दिए थे 8 रन। उसके बाद केतन मेहर ने दिए 9 रन। निश्चित तौर पर आकाश तारेकर ने पिछले बार तीसरी ओवर डाली थी 12 रन। उसके बाद कमलाकर मामा ने 12 रन और आखिरी ओवर में प्रफुल्ल ने दिए 24 रन। निश्चित तौर पर मुकेश ठाकुर ने जो आखिरी ओवर पे 2 षटकार मारे, उस षटकार के लिए दत्ता बोगा जी की ओर से 2000 रुपए का इनाम आया। हर षटकार के लिए 2000 रुपए का इनाम था, वो इनाम हासिल कर चुके हैं बल्लेबाज मुकेश ठाकुर। निश्चित तौर पर टीम का कुछ स्कोर बनता है 67 रन 67 रन। जीतने के लिए 68 रनों की जरूरत आने वाली है। 30 गेंद है और जीतने के लिए 30 गेंद है और जीतने के लिए 68 रनों की जरूरत। 30 गेंदें जीतने के लिए 68 रनों की जरूरत। 30 गेंदें जीतने के लिए 68 रनों की जरूरत। बल्लेबाज किस तरह बल्लेबाजी करते हैं और गेंदबाज किस तरह गेंदबाजी करते हैं, इस सुनने के लिए चलते हैं हमारे सीनियर कमेंटर रवींद्र महाद्रे के पास। धन्यवाद रवींद्र। या दरम्यान आपण बघतोय या दरम्यान मी संजय गायकवाड यांना विनंती करतो की आपण आपला शुभ हस्ते ॲडव्होकेट जितेंद्र म्हात्रे यांच्या या ठिकाणी आपण शाल, श्रीफळ आणि फुलगुच्छ देऊन स्वागत करावं असे मी आपणास विनंती करतो। धन्यवाद महेश मंत्री। आपण पाहत आहोत सामना, अतिशय महत्त्वाचा सामना आणि एक मोठी लढत पाहत आहोत की मोरबी विरुद्ध पारगाव। रायगडमध्ये 2 नामवंत संघ, 2 प्रसिद्ध संघ, ज्या संघांची नक्कीच वाहवा केली जाते संपूर्ण रायगडमध्ये। तर एका बाजूला ओंकार पाटील तर एका बाजूला आकाश तारेकर, असे 2 रायगडमधले नामवंत प्रसिद्ध असे 2 खेळाडू पाहणार आहोत आपण। व्यासपीठावर पाहत आहोत आमचे ॲडव्होकेट मित्र जितेंद्र म्हात्रे, संजय गायकवाड आणि आमचे अगदी जवळचे मित्र आज वकिली पेशामध्ये कार्यरत असताना। तर आपण पाहत आहोत अतिश थोरात आणि अवकाश थोरात प्रमुख मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत। सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा पुण्याच्या अतिरिक्त आभार व्यक्त करत आहोत। रवी, या दरम्यान मी संजय गायकवाड यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते आमच्या रायगड समालोचक असोसिएशनचे बेस्ट स्कोरर ज्यांना मी प्रेमानं खाली असं म्हणतो त्यांचा पण या ठिकाणी शाल, श्रीफळ देऊन स्वागत करावं असे मी आपणास विनंती करतो। संजय गायकवाड यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे बेस्ट स्कोरर ज्यांना आम्ही प्रेमानं खली असं म्हणतो यांच्या या ठिकाणी शाल, फुलगुच्छ देऊन स्वागत करतायत। आपण पाहतो
समाप्त होती स्पर्धा www.maharashtraprowess.in च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहत आहोत. त्यांची सर्व सहकारी पदाधिकारी महेश विरंकर असतील आणि त्यांचे सर्व सहकारी सुरेख या स्पर्धेचा संपूर्ण महाराष्ट्रावर आपण विचार केला तर 1 लाखाहून जास्त व्ह्यूअर्स या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतील. हा आपण लाईव्ह टेलिकास्ट आपण जर आपण आपल्या मोबाईलमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून आपण पाहू शकता. एक जबरदस्त स्पर्धा आणि आमचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रावर या ठिकाणी पोहोचला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. रवींद्र, सर्वात मोठं आजच्या या स्पर्धेचं वैशिष्ट्य जो सामना चालू आहे मोरबी वर्सेस पारगाव. रवींद्र, पारगाव संघाचं नाव घेतल्यानंतर पहिली ओपनिंग जोडी जर मैदानावर प्रेक्षकही सांगतात ते आकाश तारेकर आणि सुमित डोंगरे. पण बऱ्याच वर्षानंतर आज आपण पहिल्यांदा बघतोय की जुनं ते सोनं, सोन्या आणि प्रफुल ही जोडी ओपनिंगला दिसतंय. रवींद्र, मात्र या स्पर्धेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे रवींद्र. नक्कीच आकाश तारेकर याची काहीतरी रणनीती असणार या स्पर्धेच्या या सामन्याच्या मागे. कारण विचार केला तर या वर्षातला इन्फॉर्म फलंदाज सोन्याकडे पाहायला जातो. सोन्या जो या ठिकाणी वयाच्या 40व्या वर्षानंतरही तेवढीच चांगली एखाद्या 19 ते 20 वर्षाच्या युवकांसारखी फलंदाजी करतोय. सोन्याने या खेळाची क्रिकेटची हंगामाची सुरुवात झाली 2016-17ची. त्या हंगामाच्या सुरुवातीमध्ये खरीच या ठिकाणी मी म्हणेन सोन्याने आपली पारख दाखवली. या ठिकाणी सोन्याची पारख, या प्रकारे खेळाची पारख दाखवली सोन्या या फलंदाजानं. आणि आज तोच फलंदाज आपल्याला सलामीला येताना दिसतोय. त्या स्पर्धेचा विचार केला महेश तर पहिला सामना झाला त्या सामन्यामध्ये 70 धावा बघितल्या. दुसरा सामना झाला सुरेश तुरमाले आणि जात्यामध्ये 76 धावा बघितल्या. आणि तिसरा सामना पाहिला तर कमी धावसंख्येचा सामना पाहायला मिळाला, फक्त 41 धावांचा. आणि आता जो सामना रंगतोय तर पारगाव विरुद्ध मोरबी 68 धावांचा. निश्चित या ठिकाणी गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे विकेट हॅट्रिक साठी. भरत गायकवाड यांच्याकडून 3000 रुपये तर प्रत्येक विकेट साठी दत्ता मुंगाजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक साठी गोलंदाजांना 3000चं पारितोषिक आणि प्रत्येक विकेट साठी दत्ता मुंगाजी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच महेश, ओवळा मैदान म्हटलं तर दुबईच्या मैदानाची आठवण येते. कारण दुबई ज्या ठिकाणी पैशाचा म्हणून तेलाच्या खाणी म्हणून ते प्रसिद्ध असणारा शहर, पैशाची लयलूट केली जाते या क्रिकेटच्या माध्यमातून. तीच लयलूट पाहायला मिळते या ओवळा मैदानावर. त्या चेंडूवर खातं खोलल्यान गेला या फलंदाजाने काढल्या धावा, आयच्या 2 धावा. सोन्याने खातं खोललं 2 धावानं. धावफलकावर धावा लागल्या 2. आपण पाहतो दत्ता मुंगाजी यांच्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना समर्थन देत असताना मुकेश ठाकूरला तब्बल 2000चं बक्षीस आमच्याकडे जमा आलेलं आहे 2 षटकाराचं. आणि बक्षिसांची खैराट नक्कीच चालू राहणार आहे. सुहास मात्रे आपल्याला स्टेजवर आपल्या आयोजक आमंत्रित करत आहे. पण या स्टेजवर प्रबळ मैदानाकडे पहिलेच चेंडू महेश दलबी, फार मोठे नाव क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू मित्रांनो महेश दलबी म्हणून ओळखला जातो. या चेंडूवर केला प्रति हल्ला सोन्यानं मिड विकेट क्षेत्राकडे फार मोठा फटका पाहायला मिळतोय. पहिला दणदणीत षटकार. DJ Aman. 8 धावा धावफलकावर पुढचा चेंडू महेश दलबीचा. आता मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला सोन्यानं. थोडी या ठिकाणी मी म्हणेन एक घातक फटका मारण्याची चेष्टा केली असेल ते सोन्यानं, परंतु तो घातक फटका अपयशी ठरलाय आणि धाव मिळाली नाहीये. निर्धाव चेंडू धावफलकावर धावसंख्या 8. महेश दलबी यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज फलंदाज अनुभवी खेळाडू सोन्याने मात्र आता पवित्रा घेतलाय लॉंग ऑफ क्षेत्राकडे उत्तुंग षटकार पाहायला मिळतोय. रविंद्र, मैदान पर देखा जाए तो सोने ने 3 गेंदों का सामना किया है. एक मिड विकेट के ऊपर से छक्का लगाया था, उसके बाद रिवर्स क्यों लगाया था और तीसरी गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर से छक्का लगा था. रवि, समझ में नहीं आ रहा है सोने बल्लेबाज ने रिवर्स फटका क्यों खेला था. नक्की महेश, आपल्या तुमच्या भाषेमध्ये अर्थात हिंदी भाषेमध्ये सांगायचं झालं की अगर सीधे उंगली से निकलता है तो उंगली टेढ़ी करने की क्या जरूरत है. परंतु रिव्हर्स स्वीपचा जनक जर म्हटला जाईल तर एकमेव ओलेगावाची शान, ओलेगावचा अभिमान संतोष मात्रे याने या रिव्हर्स स्वीपची निर्मिती केली आहे. आणि आज त्या रिव्हर्स स्वीपचा बोलबाला संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे. तर नक्कीच वलय मैदानाकडे महेश दलबी यांवर नक्कीच पूर्णपणे प्रत्ययाला करत असताना सोन्या चेंडू फिरून काढलाय लॉंग ऑन क्षेत्राकडे. चेंडूवर येणार क्षेत्र चेंडू फेकणार. मिळाली एकच धाव. एका धावेच्या साह्यानं धावफलकावर धावसंख्या 15 पाहायला मिळत आहेत. महेश मात्रे, प्रशांत विचार केला तर जो सामना चालू आहे तो एका बाजूला मोरबी तर एका बाजूला पारगाव. तर विचार केला 2 पॅकर्सचा तर ओवल्याच गावाची 2 पॅकर्स. एका बाजूला भरत गायकवाड तर एका बाजूला रतन दापोलकर.
दापोलकर, रतन दापोलकर आणि भरत गायकवाड मधली लढत असणार आहे. परंतु बक्षिसाची खैराट होते मोरबी संघाच्या बाजूनं. परंतु केतन आणि रतन दापोलकर मात्र शांत आहेत मैदानावर, कारण गावाच्या विरुद्ध बक्षीस लावू शकत नाहीये. त्यांनी थोडा आदर दिलाय, रिस्पेक्ट दिलाय भरत गायकवाड यांच्या बक्षिसाच्या खैराटीला. परंतु बक्षिसांची खैराट आहे. षटकार हॅट्रिकसाठी होती, त्या ठिकाणी विकेट हॅट्रिकसाठी 3000 रुपयाचं बक्षीस. चेंडू, चेंडूला विश्लेषण, चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं. मी म्हणेन महेश दलवीच्या माध्यमातून पहिला षटक समाप्त आणि धावफलकावर धावसंख्या 15 पाहायला मिळतात. 15 धावा धावफलकावर. एकूण पहिल्या षटकाची समाप्ती. 68 धावांचं टार्गेट आणि 68 धावांचं लक्ष समोर ठेवलं असताना पहिल्या षटकाची समाप्ती आहे आणि धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळते म्हणजेच 15. महेश दलवे यांचं पहिलं षटक समाप्त. त्या धावफलकावर विचार केला तर आपण 60 ते 70 धावसंख्या सहज होईल असं हा मैदान, फलंदाजांसाठी जास्त सार्थक करणारा मैदान. परंतु काय घडलं मागच्या सामन्यामध्ये कालुंद्रे आणि सावळे दरम्यान फक्त धावसंख्या धावफलकावर आली ती फक्त 41 धावा. सहजरित्या सामना एकतर्फी जिंकला. परंतु हा सामना मोरबी आणि पारगाव फार मोठ्या अस्तित्वाची लढाई असेल, कारण या लॉट मध्ये बघितला, या लॉटचा विचार केला तर आपण हे दोन संघ फार मातब्बर संघ ओळखले जात आहेत. परंतु या संघामधला कुठला संघ शेवटच्या क्षणापर्यंत आपलं अस्तित्व कायम ठेवेल हे पाहणे फार गरजेचे असणार मित्र. एक जबरदस्त सामना. विकेट साठी तब्बल 3000 रुपये बक्षीस भरत गायकवाड यांच्याकडनं. दत्ता मुंगाजी मात्र आता शांत बसले, कारण त्यांचे 2000 बक्षीस मुकेश ठाकूरनं पटकावलं आहे. बक्षिसांची खैराट होय, कारण ओवला मैदान असं आहे मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आम्ही समालोचन करत असतो, परंतु अशा प्रकारची बक्षिसांची खैराट कुठेच होत नाही आहे. अजून ओवलेवाला प्लॉटचा पैसा आला नाही आहे. प्लॉटचा पैसा न आता येताही म्हणून अखंड प्रत्येक वर्षी ठिकाणी या मैदानावर, कुठल्याही मैदानावर ओवळे गावाची बक्षिसांची खैराट नेहमीच असते. म्हणजे समर्थक जास्त प्रमाणात आहेत ते ओवळे गावाचे या मैदानावर पाहायला मिळत आहेत. विक्की पाटीलचा चेंडू पाहिला, चेंडू फुलतो, चेंडू खाली ओंकार पाटील सुरेख झेल टिपतोय आणि सोन्याची खेळी समाप्त. सोने होतोय झेलबाद. धन्यवाद मास्टर. नक्कीच एक विकेट, एक फलंदाज बाद होतोय. सोन्याची सुरुवात सोन्याने खेळी केली, सुरेख दमदार सुरुवात केली. 15 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी आहे आणि नवीन फलंदाज जातो मैदानात, तो म्हणजे सुमित डोंगरे. क्रिकेट मधलं फार मोठं नाव मित्रांनो. आपण पाहतो संजय गायकवाड यांचे मित्र आतिश थोरात आणि आकाश थोरात या सामन्यात पूर्णपणे आनंद लुटत आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र व्यासपीठावर ॲडव्होकेट जितेंद्र म्हात्रे या स्पर्धेचा पूर्णपणे आनंद लुटत असताना, या सामन्याचा पूर्णपणे आनंद लुटत असताना. पण आपण पाहतो सामन्याचा विचार केला तर सोन्यासारखा फलंदाज बाद झाला. एकूण धावफलकावर 15 धावा असताना तर नवीन फलंदाज मैदानात सुमित डोंगरे, क्रिकेट मधलं फार मोठं नाव, ज्या ठिकाणी नेहमी पाहिलं जातं या खेळाडूकडनं, या ठिकाणी सलामी करतो. सुरुवात करणारा हा फलंदाज मात्र वन डाऊनला येताना दिसतोय. त्याचा सहकारी फलंदाज प्रफुल्ल, एक डावखुरा फलंदाज आणि पारगाव मधला एक उभरता व सितारा नवोदित खेळाडू ज्याने अतिशय सुरेख खेळ केली मैदानावर. चेंडू बॅट बदलला विक्कीचा, विक्की या गोलंदाजाचा चेंडू बॅट बदलल्यानंतर एक धाव मात्र लेग बायची सुरुवात करून काढली आहे. आपण पंच पाहत होता अर्थात उदय तांडेल आणि नीरज राणाबाद. रवी, आपण जर 2016चा विचार केला तर 2015 आणि 2016चा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची निवड केली होती रायगड टेनिस क्रिकेट ना कलंबोलीच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी निवड झाली होती तो उत्कृष्ट फलंदाज आहे पारगाव समाजचा सुमित डोंगरे. यावेळेला स्ट्राईकला रवींद्र. नक्कीच सुमित डोंगरे बऱ्याच मैदानावर सुरेख कामगिरी करतो. रायगडच्या नामावंत संघामध्ये त्याची भरती केली जाते, कारण त्याच्याकडे असणारी शैली, क्षमता. सुरेख फटका, सुरेख चेंडू, ब्लॉक बॉल चेंडू, तेवढाच चेंडू सुरेखपणे खेळला होता. स्वतः गोलंदाज विक्की पाटील या ठिकाणी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय आणि कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. महेश विचार केला तर पारगाव संघामध्ये आकाश तारेकरच्या नावावर बऱ्याच बाईक असतील, परंतु सर्वात महत्वाची कामगिरी असेल, मोलाचं योगदान असेल, सिंहाचा वाटा असेल तर या सुमित डोंगरेचा, याला मात्र विसरता कामा नये. चेंडू खेळून काढला, चेंडू जातो स्पेअर क्षेत्राकडे, चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स, सीमा रेषे बाहेर 4 धावांसाठी पहिला चौकार. धन्यवाद मास्टर. सुमित डोंगरेचा पहिला चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं 20 धावा धावफलकावर.
68 धावांचं टार्गेट, 68 धावांचं लक्ष असताना दुसरे षटक विक्की पाटील या गोलंदाज तयार. या दरम्यान विशेष सूचना, तुरमाळे आणि करंज स्पोर्ट्स या दोन संघाच्या संघानायकाला विनंती करतो की नाणेफेकसाठी यायचा. टॉस चेंडू, सुमित डोगरेला फुल टॉस चेंडू आणि खराब चेंडूचा पुरेपूर फायदा. डीप बॅकवर्ड एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला हा खणखणीत चौकार. तुरमाळे संघाचा संघनायक आणि करंज स्पोर्ट्स या संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकसाठी कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा. रवी 24 धावा धावफलकावर. आता मात्र थोडे शफल होऊन खेळतोय फलंदाज सुमित डोंगरे, परंतु तेवढे सुरेख चेंडू विक्की पाटील याचा षटक क्रमांक दुसरा संपतोय आणि एकूण धावफलकावर धावसंख्या 24. म्हणजे 12च्या सरासरीनं पूर्णपणे धावफलक सरकतोय पारगाव संघाचा. आता येणाऱ्या 18 चेंडू आणि जिंकण्याकरता गरज असेल 44 धावांची. 18 चेंडू 44 धावांची गरज. अतिशय सुरेख सामना रंगतोय आणि या मैदानावर स्पोर्ट्स आयोजित स्पर्धेमध्ये या मैदानावरचे तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण नक्कीच या ठिकाणी मैदान पाहता मैदानावर सावलीची व्यवस्था करण्यात आलेली आहे स्पर्धेच्या माध्यमातून आणि आमचे प्रेक्षकगण या सावलीमध्ये पूर्णपणे सामन्याचा आनंद लुटताना आमचे कॅमेरामॅन पूर्णपणे कव्हरेज करतायत. या ठिकाणी महाराष्ट्र कव्हरेज.in चे नक्कीच ऑपरेटर या स्पर्धेसाठी पूर्णपणे योगदान देत असताना आणि ही स्पर्धा संपूर्ण 193 राज्यामध्ये प्रदर्शित होते. संपूर्ण देशभर ही स्पर्धा प्रदर्शित होत आहे. ते या खास वैशिष्ट्य असणाऱ्या स्पर्धेचे या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट मधून प्रदर्शित होत नाहीये मित्रांनो. मोबाईलद्वारे व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही स्पर्धा अरुण कडव यांच्या वतीनं पूर्णपणे घर बसल्या ऑफिस बसल्या कुठल्याही बिझी शेड्यूल मध्ये आपण असाल ही स्पर्धा या मेसेजद्वारे पोहोचली जाते. हे एक खास वैशिष्ट्य या स्पर्धेच्या. या स्पर्धेमध्ये स्कोरर बघता आपण नेरळींद्र विभागातील अप्रतिम स्कोरर आमचे मित्र या ठिकाणी कांचन पालकर. या स्पर्धेत आपण समालोचक पाहतात मित्रांनो आमचे रायगड असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश म्हात्रे, फार मोठे जुने आणि जाणगे समालोचक आहे, फार मोठे ख्याती आहे, हे ओळे गावाचा अभिमान आहे. तर दुसरे समालोचक पाहत आपण प्रशांत मुंगाजी, एक हिंदी समालोचक ओळे गावातील. आणि तिसरे समालोचक असतील आमचे पाहुणे समालोचक रोहित गायकर फ्रॉम कोइंदे. तर चौथे समालोचक स्वतः रवींद्र म्हात्रे फ्रॉम ओळे. अशा समालोचकांची भूमिका असणाऱ्या या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. रवींद्र म्हात्रे, आपली ओळख आपण सांगितली नाही आहे तर ही ओळख एक सांगणं गरजेचं आहे कारण आपण रायगड समालोचक असोसिएशनचे सल्लागार आहात. नक्की धन्यवाद महेश. आपला अभिमान आहे, आपल्या गावाचा अभिमान आहे, पण तो अभिमान नक्कीच पाहायला मिळतोय. चेंडू अतिशय बिगेट, अतिशय लांबीचा षटकार पाहायला मिळतोय प्रफुल्लच्या बॅट मधून हा खणखणीत षटकार. रवींद्र, आपण विचार केला तर या स्पर्धेतला सर्वात लांब षटकार कोणी मारला असेल तर या फलंदाज प्रफुल्लला मारलाय. निश्चित मी सर्वांना विनंती की जोरदार टाळ्या प्रफुल्लसाठी व्हायला पाहिजे. पण या दरम्यान करंज स्पोर्ट्स च्या संघनायकाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचा. तुरमाळे संघाच्या संघनायकाकडे हजर आहे. नक्कीच अंतिम कॉल असेल करंज स्मृती ओळे संघाच्या संघनायकाला, कारण तुरमाळे संघाचा संघनायक आहे. म्हणजे बघितलं तर या ठिकाणी प्रफुल्ल फलंदाज आहे, प्रफुल्ल मोकल. परंतु पारगाव संघाचे असे खेळाडू प्रत्येक खेळाडूला पेटनेम म्हणजे टोपण नाव दिलं जात आहे. तर या खेळाडूला मित्रांनो टोपण नाव आहे टाकना. तर पाहूया टाकण्याने अतिशय सुरेख फटका मारलाय. काळजी सुद्धा आहे या संघामध्ये. महेश आपण बघितलं यष्टीरक्षक, अशा वेगवेगळ्या टोपण नाम आहेत एक पारगाव संघामध्ये. पण तेवढे चांगली फलंदाजी करतायत. चेंडू मेडूच्या क्षेत्राखाली त्याहून अतिशय लांबीचा षटकार पाहायला मिळतोय. तो प्रफुल्ल मोकलच्या माध्यमातून हा खणखणीत बॅक टू बॅक दुसरा षटकार. रवींद्र, आपण बघतोय या ठिकाणी आर्याचे समर्थक बसले, खेळाडू बसले. त्यांनी सांगितलं की हा असा षटकार आहे की प्रॅक्टिसलाही कुठल्याही फलंदाजानं या मैदानावर एवढा लांब षटकार मारला होता. रवींद्र, नक्कीच आमचे लाडके टाकणाच्या बॅट मधून पाहायला मिळतो बॅक टू बॅक दुसरा षटकार. बट ए व्हेरी गुड शॉट बाय मिस्टर प्रफुल्ल. व्हेरी वेल बॅटिंग ऑन दिस आर्या स्पोर्ट्स ग्राउंड. व्हेरी ट्रिमेंडियस शॉट, व्हेरी मार्वेलस शॉट बाय मिस्टर प्रफुल्ल ठाकूर. व्हॉट ए इनिंग. रवींद्र, आपण नेहमी म्हणतो, प्रेक्षक असं म्हणतात की षटकार लागणं गरजेचं आहे.
काही प्रेक्षकांचं असं म्हणणं असतं बॉर्डरलाईनच्या बाहेर पडला तरी षटकार आहे आणि 50 फूट लांब मारला तरी षटकार आहे. पण मित्रांनो निश्चित सांगेन की बॉर्डरलाईनच्या जवळ चेंडू पडला तर प्रेक्षक एवढ्या टाळ्या वाजवत नाही, पण तो जर 50 फूट लांब मारला तर त्या षटकारासाठी प्रेक्षक निश्चित टाळ्या वाजवतात मित्रांनो. नक्कीच नक्कीच जेव्हा लांबीचा षटकार पाहायला मिळतो तेव्हा अतिशय प्रेक्षकांना आनंद निर्माण होतोय. चेंडू सुरेश फटका लंब क्षेत्राकडे या ठिकाणी मुकेश ठाकूर चेंडू पकडणार फेकणार तोपर्यंत मिळाली एक धाव. एक धावाच्या साह्याने धावफलकावर धावसंख्या एकूण पाहायला मिळते 37. महेश मात्र लांबीच्या षटकाराचा विचार केला तर आपल्या गावामध्ये अजय गायकवाडचंही नाव घ्यावंसं वाटतं की अजय गायकवाडनं या ठिकाणी विठ्ठल रखुमाई मैदानावर सर्वात लांबीचा षटकार मारला निश्चित आणि त्याला बुम बुम माट्या या नावानं ओल्या गावामध्ये ओळखलं जातं अजय गायकवाडला. 37 धावा धावफलकावर वलत मैदानाकडे पुन्हा एकदा रोमांचक सामना रंगतोय. आता मात्र 37 धावा 68 धावांची गरज असताना येणाऱ्या 14 चेंडू मध्ये 31 धावांची गरज. प्रफुल्ल मोकलने जरी 2 षटकार मारले तरी अजूनही चेंडू उरले आहेत 15 आणि 31 धावांची गरज होता. थोडी या दरम्यान मी ऍडव्होकेट जितेंद्र म्हात्रे यांना विनंती करतो की आपण या दोन संघादरम्यान नाणेफेक करून घ्यायचे आहे. तुरमाल वर्सेस करल स्पोर्ट्स. 15 चेंडू 31 धावांची गरज असे समीकरण आपण या धावफलकावर पाहत आहोत. मित्रांनो अतिशय रंगतदार सामना या स्पोर्ट्स आयोजित स्पर्धेमध्ये सिद्धेश ट्रॉफी सिद्धेश चषकामध्ये आपण पाहत आहोत प्रथम सामना. आणि फलंदाज कॉटन बॉल सुमित डोंगरे त्रिफलाची कॉटन बॉल होतोय आणि सुमितची खेळी समाप्त आणि धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळते ती स्थिर एकूण धावा 37. मास्टर सुमित ढोंगरे फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानात येतोय आकाश कारेकर. आकाश कारेकर म्हटला मित्रांनो अतिशय नामवंत आणि नावाजलेला खेळाडू अष्टपैलू खेळाडू ज्याची ओळख आहे पारगाव संघाचा. मात्र पूर्णपणे जबाबदारी येऊन राहिली आकाश कारेकर आणि प्रफुल्ल मोकल या 2 फलंदाजावर. येणारे 14 चेंडू 31 धावांची गरज. रवी या दरम्यान आपण बघतोय तुरमाळ संघाच्या संघनायकांना नाणेफेक जिंकलेला आपला निर्णय या ठिकाणी त्वरित कळवायचा आणि त्याची अंमलबजावणी करायची वेळेचा अभाव आहे. रवी जर आपण विचार केला तर आपण औड्या गावचा विचार केला सर्वात लांब षटकार मारणारा बुम बुम माट्या अजय गायकवाड असेल तर कोण विसरणार त्या फलंदाजाला. तो सर्वात लांब षटकार मारतो तो अजनबी ओवळे संघाचा परम मात्रे. पाहूया वारंवार स्तुती केली जाते ओवळेच्या खेळाडूंची, परंतु ती स्तुती या मैदानावर शेवटपर्यंत राहील की नाही हेही पाहणे फार गरजेचं आहे. तर या मैदानावर गोलंदाज षटक क्रमांक 4 घेऊन तिसरे षटक चालू असताना आकाश कारेकरची वाटते डिलिव्हरी. व्हेरी व्हेरी गुड बॉल बट एक्स्ट्रा धाव मिळते या ठिकाणी. थोडी मी म्हणणार गोलंदाजाने मोठी विकेट घेण्याच्या मोहात डायरेक्ट यष्ट्यांवर चेंडू बदललाय, परंतु चेंडू गेला लॉंग ऑन कडे. एक्स्ट्रा 22च्या स्वरूपात मिळाली 1 धाव आणि एका धावेच्या साह्यानं 38 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 38 धावा 38 रन्स लॉस ऑफ 2 विकेट्स. The wicket name is Mrs. Sonia and another one is Sumit. Very well batting in this second inning. The first inning total score target now chasing for Pargav team total 68 runs. 68 धावांचं लक्ष समोर असताना प्रफुल्ल मोकल मात्र येतोय गोलंदाज फलंदाजी. तर प्रताप नावडेकर हा गोलंदाज तिसरं षटक घेऊन येतोय. चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केलाय प्रफुल्ल असफल ठरला. चेंडू निर्धाव केला. यष्टीरक्षक या ठिकाणी आपण पाहतो ओंकार पाटीलकडे चेंडू गेलाय निर्धाव स्वरूपात. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. धावसंख्या स्थिर ती म्हणजे धावफलकावर 38. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि जिंकण्याची गरज असणार आहे 30 धावांची. 12 चेंडू 30 धावा. विचार केला पहिला सामना झाला होता मित्रांनो. पहिल्या सामन्यामध्ये हीच अवस्था करण स्मृती ओवळे आणि वाघेली वाडा संघात आपल्या उजव्या डाव्या हाताला लालचंद गावंड फार टेन्शन मध्ये बसले. आपण लालचंद गावंड आता ठिकाणी परिधान करून आले थोडं टेन्शन मध्ये असणार आहेत कारण 12 चेंडू 30 धावांची गरज. सेम समीकरण आलं होतं. तोच समीकरण या मैदानावर पाहायला मिळतोय. अर्थातच या सामन्यात पाहायला मिळतोय मुरबी विरुद्ध पारगाव.
तुर्माले संघानं नाणेफेक जिंकलाय. तर नक्कीच आपण मित्रांनो काय निर्णय असेल या सामन्यानंतर लगेच कळवा आणि मैदानाचा ताबा घ्या. रोवला विरुद्ध तुरमाळे एक घरचा संघ आपल्या घरच्या मैदानावर खेळताना दिसेल, तर एक पाहुणा संघ तुरमाळे संघ त्या मैदानावर खेळताना दिसेल. आज महेश विचार केला, आज प्रशांत विचार केला तर बऱ्याच आज संघानं आपल्या गावातले पॅकर्स झाले असतं. बऱ्याच संघानं पॅकर्स झाले. ते दोन संघ खेळतात, दोन संघांचे पॅकर्स पाहायला मिळत आहेत. एका बाजूला भरत गायकवाड लक्का मुंगाजे, तर एका बाजूला या ठिकाणी केतन दापोलकर. आणि निश्चित रवींद्र आपण बघतो पॅकर्स का होतात, कारण त्या टीम्स ज्यावेळेला फॉर्ममध्ये असतात त्यावेळेलाच त्याला पॅकर होतात रवींद्र. नक्कीच रतन दापोलकर मागच्या वर्षी आपण नाईट स्पर्धेमध्ये बघितले तर मोरबी संघाला भरत गायकवाड पॅकर्स होता. तर पाहूया आज मात्र रतन दापोलकर हा पारगाव संघाला पॅकर्स झाला आहे. तर दोन पॅकर्सच्या अस्तित्वाची लढाई असेल, दोन संघांच्या या खेळाडूंची लढाई पाहायला मिळेल. अस्तित्वाची अतिशय महत्वाचा सामना असेल, कारण आज आपण सामने बघितले, संघ बघितले, तर त्या ठिकाणी औला संघ आणि तुर्माळे संघाची दुसरी लढत पाहणार आहोत. आणि आजच्या अगोदरचा कालुंद्री संघ विजय झाला आहे, तो या संघातून विजय होणाऱ्या संघासोबत भेटणार आहे, लढणार आहे. तर पाहूया आजच्या दिवसात 8 संघ, मातबर संघ, मोठे संघ खेळताना दिसतील. तर सामना चालू करायचा आहे. सामन्याला थोडं उशीर घेतो आपण, परंतु 34 षटक घेऊन येतोय गोलंदाज विक्की पाटील, वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 34 षटक घेऊन येतोय विक्की पाटील. आपण पाहतो स्पर्धेसाठी फार मोठे चांगलं योगदान दिलं, चांगलं आयोजन केलंय. आमचे रुपेश गायकवाड असतील, संजय गायकवाड, राकेश गायकवाड असतील आणि त्याचे सर्व सहकार्य त्या मैदानावर सुरेख कामगिरीसाठी मैदान बनवलं. मैदान थोडं खराब झालं होतं, पावसाळ्यानंतर विचार केला. हा मैदान खराब झाल्यानंतर पैठण या मैदानाला पूर्णपणे सुशोभीकरण आलंय आणि आज ही स्पर्धा पूर्णपणे यशस्वी होते. या मैदानावर आर्या स्पोर्ट्स आयोजित सिद्धेश ट्रॉफी 2017. फटका चेंडू पॉइंटच्या दिशेनं 1 बॉम्ब सी मारेशी बाहेर 4 धावांसाठी पहिल्याच चेंडूवर मारला आकाश तारेकडनं चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. 12 चेंडू 30 धावांची गरज होती, आता मात्र ती गरज राहिली 11 चेंडू आणि 26 धावा. 26 रन्स टू विन रिमेनिंग 11 डिलिव्हरीज. व्हेरी गुड क्रिकेट, इंटरेस्टिंग क्रिकेट. नमस्ते चेंडू ऑप्शनला ब्लॉक चेंडू फॉलवर पद्धत चेंडू पंच नक्कीच रणवत साहेब या ठिकाणी बाईचा इशारा करतायत. एका धावेचा नक्कीच इशारा केला जातोय एका धावेच्या साह्यानं. दापोलकर धावसंख्या एकूण पाहायला मिळते ती म्हणजेच 43 रन्स. 43 धावसंख्या. हळूहळू चेंडू आणि धावांचं अंतर थोडं वाढत चाललंय. आपण पाहत आहोत येणारे 10 चेंडू 25 धावांची गरज. डावखुरा फलंदाज मात्र या डावखुऱ्या गोलंदाजा समोर येणार आहे. थोडं मिळणं कठीणता निर्माण होणार आहे विक्की पाटीलला. विक्की पाटील हा डावखुरा गोलंदाज आहे आणि त्याच्या समोरचा फलंदाज प्रफुल्ल मोकल हा डावखुरा फलंदाज आहे. यावेळी असं तालमेल बिघडलं जातं गोलंदाजाचं ज्यावेळी डावखुरा फलंदाज समोर येतो. परंतु आता काहीतरी पाहायला वेगळं मिळेल. विक्की पाटीलच्या माध्यमातून काहीतरी चेंडूंची वेगळेपणा पाहायला मिळेल. परंतु पाहूया या ठिकाणी येणारे 10 चेंडू 25 धावांची गरज. व्हॉट शॉट चेंडू देतो लॉंग ऑनच्या दिशेनं 6 धावांसाठी खणखणीत षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. सैराट चित्रपटात गीत आपण प्रदर्शित केला आहे. करोडो रुपयाची या ठिकाणी कमाई केली आहे नागराज मंजुलेंचा हा चित्रपट. म्हणजे या चित्रपटाची सुरुवात मित्रांनो झाली आहे क्रिकेट मधून. कारण त्यांनी ओळखलं की क्रिकेटवर फार मोठं प्रेम आहे. तर मित्रांनो सैराटला जेवढं प्रेम दिलंय तेवढंच प्रेम आपल्या या चित्रपटाला द्या. बघतोस काय मुजराकर त्या चित्रपटाला नक्कीच प्रेम द्या. शिवाजी महाराजांचा चित्रपट असणार आहे. लगेच मार्केटमध्ये येणार आहे. यावर त्यावर आपण लक्ष केंद्रित करा. चेंडू गेलून काढलाय. चेंडू स्पेअर लागला. ते चेंडू झेल भूमीला दान केलं आणि झेल कुणाचं भूमीला दान केलं तर प्रफुल्ल मोकलचं. नक्कीच फटका असेल, धोक्याची घंटा असेल. धावफलकावर धाव संख्या 50 अर्धशतक लागतोय. रवींद्र आपण बघतोय फलंदाज प्रफुल्ल ज्या पद्धतीनं फलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने फटके मारले गोलंदाज त्याच्याकडे बघतोय. या वेळेला जर सैराट पिक्चरचे डायरेक्टर नागराज मंजुळे असते मंचावर तर आपल्या भाषेमध्ये नक्की म्हणत बघतो काय रागानं षटकार मारला वाघानं. 50 धावा दाखल नक्कीच महेश. कारण आपण छत्रपती शिवाजी महाराज चित्रपट येणार आहे, नक्कीच त्याच्याकडे लक्ष देऊया. चित्र पाहणे गरजेचं आहे. चेंडू प्रहार चेंडू जातोय बॅक स्पिनच्या वरून 6 धावांसाठी षटकार.
षटकारानं पूर्णपणे मी म्हणेन चित्र वेगळं पाहायला मिळतोय. येणारे 7 चेंडू 12 धावांची गरज. षटकारानं आकाश तारेकरनं पूर्ण चित्र बदललं, पालटले चित्रपट मी म्हणेन सामन्याचं. 7 चेंडू 12 धावांची गरज म्हणजे विक्की पाटीलवर आता मात्र प्रत्येला चढवताना आकाश तारेकर. चेंडू ब्लॉकॉल, चेंडू कोलपाचा चेंडू होता. चेंडूला नक्कीच मी म्हणेन खोदून काढलाय, खेळून काढला, तोपर्यंत शॉट लिवडअप कडे चेंडू जाणार. 1 धाव खालून काढली आहे. येणारे 7 चेंडू 11 धावांची गरज. अतिशय सुरेख आणि रंगतदार सामना पाहायला मिळतोय या मैदानावर. तर बरेच सामने एकतर्फी पाहायला मिळाले, एकही सामना रंगतदार अवस्थेत पाहायला मिळाला नाही. कारण मैदान तेवढेच शॉट, तेवढीच विकेट शॉट, फार मोठे फटके पाहायला मिळत आहेत. 4 षटकाराच्या आत्ताच शिवाजी केली जाते. येणारे 7 चेंडू 11 धावांची गरज. महेश, आपण चित्रपट पाहता, बरेच चित्रपटांना आपण मराठी चित्रपटांना नक्कीच प्राधान्य दिलंय. सैराट गेला, बरेच फॅन्ड्री सारखे चित्रपट, दुनियादारी सारखे मराठी चित्रपट गेले. परंतु मित्रांनो एकच विनंती असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक चित्रपट आता नक्कीच प्रदर्शित होणार आहे, भक्तोस काय मुजराकर. आणि या चित्रपटाला आपण नक्कीच मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊया. निश्चित रवींद्र, प्रत्येक मराठी माणसानं हा पिक्चर बघायलाच पाहिजे. कारण मराठी माणसामध्ये जी पिढी निर्माण झालेली आहे त्याबद्दल मी निश्चित या ठिकाणी सांगेन की बाबलीच्या काट्याला तलवार बनवलं असतं, पळसाच्या पानाला ढाल बनवलं असतं. मराठ्यामध्ये जर एके असती तर संपूर्ण महाराष्ट्राला हिंदुस्थान बनवलं असतं. नक्कीच महेश मात्रे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नक्कीच प्रेमी आपण ॲडव्होकेट जितेंद्र मात्रे यांनाही पाहत आहोत. इतिहास बघितला आणि इतिहास माहिती असली तर नक्कीच तो छत्रपती शिवाजी महाराजांना कधीच विसरणार नाही. मित्रांनो, तब्बल 300 वर्ष पार झाली तरी पण अजून आमच्या राजाला कोण विसरत नाहीये. येणारे 6 चेंडू 11 धावांची गरज. निश्चित रवींद्र, आपण निश्चित म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांना बुद्धीच्या जोरावर स्वराज्य निर्माण केला होता. कारण अफजल खानाचा कोटला काढण्यासाठी फक्त 2 मिनिटं लागली होती, पण त्याला प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत आणण्यासाठी तब्बल 1 वर्ष नियोजन होतं. याला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज. नक्कीच 6 चेंडू 11 धावांची गरज. महेश, छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी साथ दिली तेही तेवढेच मी म्हणेन चांगले, प्रामाणिक आणि विश्वासू होते, हे आपण विसरता कामा नये. चेंडू कॉलवर पाहते, 11 धावांची गरज असताना चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. 1 धाव तर पूर्ण, दुसरी धाव मी म्हणेन घेण्याचा प्रयत्न केला होता आकाश ताडेकरनं, परंतु प्रफुल्ल मोकलनं तो मी नकार दिल्यानंतर त्या ठिकाणी एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. येणारे 5 चेंडू 10 धावांची गरज. 5 चेंडू 10 धावांची गरज आपण पाहणार आहोत. प्रफुल्ल मोकल ऑन स्ट्राईक, तर नॉन स्ट्राईकला आकाश तारेकर, गोलंदाज मात्र बंटी ठाकूर. एक यशस्वी आणि एक चांगला यशस्वी गोलंदाज ओळखला जातो मुरबी संघाचा. त्याच्या समोर मी म्हणेन फार मोठं कठीण आव्हान असेल. तो 5 चेंडू 10 धावा म्हटलं तरी या मैदानावर सोपं आव्हान असणार आहे, पण त्याच्या समोरचं आव्हान आम्ही म्हणेन फार मोठा तरी कठीण असेल. एक चांगला गोलंदाज आहे. तर 5 चेंडू 10 धावांची गरज. बंटी ठाकूर अशा प्रकारची चेंडू फेकणार. तर डावपुरा फलंदाज प्रफुल्ल मोकल. चेंडूला नक्कीच व्हेरिएशन देतोय गोलंदाज बंटी ठाकूर, हुशार गोलंदाज. मी म्हटलं होतं की त्याच्या समोर या ठिकाणी व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंडूला नक्कीच स्विंग करतोय. स्ट्राईक रोटेशन नसणार आहे. स्ट्राईक रोटेशन नसल्या कारणानं कुठल्याही प्रकारची घाई करत नाहीये फलंदाज. येणारे 4 चेंडू 10 धावांची गरज. अतिशय रंगतदार क्रिकेट, रंगतदार सामना पाहायला मिळतोय या मैदानावर. स्पोर्ट्स ओले स्पर्धेमध्ये सिद्धेश ट्रॉफी मध्ये प्रत्येक डॉट चेंडूसाठी 500 रुपये दत्ता मंगायचे. 8वी चेंडूला पुरेपूर फायदा घेतला प्रफुल्ल. चेंडू सरळ सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या षटकारानं सामना पूर्णपणे सोपा केलाय. येणारे 3 चेंडू 4 धावांची गरज. आपण बघितलं शॉर्ट पिच चेंडू होता बंटी ठाकूरचा, खराब चेंडू, परंतु तेवढाच हुशार फलंदाज प्रफुल्ल मोकल, तेवढाच हुशार फलंदाज ज्यानं सुरेख फटका पाहिला. आपण बघितलं तर स्क्वेअर लेग क्षेत्राकडे, फाईन लेग क्षेत्राकडे सरळ चेंडू भिरकावून दिला. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र येणारे 3 चेंडू 4 धावांची गरज. प्रफुल्ल मोकल सुरेख कामगिरी करतोय. 10 चेंडूचा समाचार घेत तब्बल 26 धावांची खेळी करणारा हा फलंदाज मात्र चेंडूला चिकाटा घेऊन जातोय. दरम्यान क्षेत्राकडे विक्की पाटील चेंडूवर येणार. फेकणार चेंडूवर मिळाली 1 आणि 1च धाव. आणि अशा प्रकारे
बाहेर चेंडू नक्कीच त्या ठिकाणी दोन पंचांचे डिस्कशन चालू आहे. ती मिळालेली 1+1 अशा दोन धाबांच्या साह्यानं 3 चेंडू 2 धाबांची गरज. पंचांची कुठल्याही प्रकारची हुज्जत करायची नाही. आपण फक्त आपण सल्ला मसलत करू शकता, पंचांना रिक्वेस्ट करू शकता. पंच म्हटल्यानंतर मैदानावर क्रिकेटचे देवता सल्ला मसलत करू शकता. आपली खेळाडू वृत्ती दाखवणे या मैदानावर फार गरजेचं असणार आहे. विषयी कडक आणि शिस्तबद्ध असं आयोजन या मैदानावर पाहायला मिळेल. पंचांची हुज्जत केल्यास 2 धाबांची पेनल्टी आकारण्यात आली. सुरुवातीला पहिल्याच सामन्यामध्ये सांगण्यात आलं आयोजकांकडनं ही दक्षता घेणे फार गरजेचं आहे. 2 चेंडू 2 धाबांची गरज असताना चेंडूला सन्मान देतो. चेंडू जातोय फर्स्ट लिफ्टच्या दिशेनं. 1 धाव पळून पडली आहे आणि मात्र सामना बरोबरी होतोय. एका धावेची गरज असणे जिंकण्याकरता एक विजय करता एका धावेची गरज. 2 चेंडू शिल्लक. रवींद्र आपण या ठिकाणी विचार करतो 2 धावांची गरज असताना ॲडव्होकेट जितेंद्र मात्र सांगतात की आकाश तारेकरने 1 धाव मिळवली आणि ती मोठ्या बॉलवर सामना जिंकला. ही आकाश तारेकरची एक फटका मी बॅकवर्ड एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारा. चौकारी विजयी फटका मारलाय प्रफुल्ल मोकलनं आणि सामना जिंकलाय. सामना जिंकून त्याला 1 चेंडू राखून टप्पाला मोरबी संघासोबत गेले असताना या ठिकाणी पारगाव संघ विजयी होतो.